विश्वास आबाजी पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाची सुरुवात मातृपितृ पाद्यपूजनाने। समाजात मोठ्या प्रमाणात बेईमानी, स्वार्थी, अत्याचारी प्रवृत्ती फोफावत आहे। नीतिमत्ता संपत चालली आहे। लेकरांच्या डोक्यात हिंसा व घृणा पसरवली जात आहे। नात्यांची वीण ढिली होत चालली आहे। माणुसकी संपत चालली आहे की काय असं वाटू लागलंय। अशा वेळी समाजाने जागृत झालं पाहिजे। बेईमान आणि अत्याचारी वृत्तीचा धिक्कार केला पाहिजे। आनंदी जीवनासाठी वाईट गोष्टींचा त्याग करा आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, असं प्रतिपादन व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केलं। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाअंतर्गत आयोजित मातृपितृ पाद्यपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। प्रथम योग शिक्षक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्यपूजन कार्यक्रम झाला। शेवटी शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून 75 आकाराची प्रतिकृती साकारत मेणबत्ती प्रज्वलित विद्यार्थ्यांनी विश्वास पाटील यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या। कुटुंबीय व सर्व शिक्षकांनी पुष्पवर्षाव करत अभिष्ट चिंतन केले। यावेळी देशमुख यांनी बोलताना आईची खुशी जगातील सर्वात मोठा विसावा आहे। वडील हाच मुलीचा पहिला आणि खरा हिरो आहे। जो माणूस जोडेल, प्रेम पेरेल अशा युवकांची समाजाला गरज असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी केलं। यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, बाळासाहेब खाडे, प्राध्यापक किसन चौगले, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, तुकाराम पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, माधव पाटील, शिवाजी देसाई, माजी पोलीस पाटील, सुभाष पाटील आदींसह विद्यार्थी, पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते। आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं। कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।